राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। भक्तिमय असं वातावरण आहे सध्या। बाप्पा जातील उद्या, परत वर्षी दुसऱ्या वर्षी फिरून माघारी येतील, तो विषय नाही। पण अशी एक स्टोरी तुम्हाला आज सांगायची की जी मनापासून जर ऐकली तर तुमच्या अख्ख्या आयुष्याचं परिवर्तन घडू शकतं, ध्यानात ठेवा। सांगणं माझं काम आहे, ऐकायचं का सोडून द्यायचं तुमचं काम आहे माऊली। पण तुमच्या अडीअडचणीत तुम्ही आयुष्य आता जगताय, तुम्हाला अनंत अडचणी आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह आणि सभोवतालचं वातावरण निराशाजनक आहे सध्या, ध्यानात ठेवा। सरकार ही येणारं सरकार कोण असं हे लोकांच्या कोण काय अपेक्षा राहिलेलं नाही। सर्वसामान्य माणूस दुःखी आहे आणि ह्याच्यात कुठंतरी त्याच्या दुःखावर, त्याच्या फोडावर, त्याच्या जखमेवर एक फुंकर घालायचं काम मला आज करायचे। कहाणी फार महत्वाची आहे। कोण कसा श्रीमंत होतो, धन ही फार आवश्यक आहे कुटुंबासाठी। ध्यानात ठेवा, तुम्ही समजा गरीब आहे आणि तुम्ही समजा म्हणतात पैसा म्हणजे काय, पैसा किरकोळ आहे, पैशाला कोंबड्या खात नाही, अजिबात नाही। तुमचं लेकरू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलं, त्यांनी डॉक्टर सांगितलं हे ऑपरेशन आहे 5 लाख पाहिजेत, काय नाही वल्ली माती हजार गती कुणावर टाईम येऊ शकतो। आहेत का 5 लाख तुमच्याकडं? काहीतरी विकायचीच गोष्ट, लोन काढायची गोष्ट, कर्ज काढायचीच तुमच्या डोक्यात विचार येते ना। त्याच्यामुळं ही स्टोरी तुम्ही देऊन ऐका आणि जे नुसतंच वासनान लोक आहेत का पाया पडतो, थांबू नका, तुम्ही लगेच स्किप करून जा, व्हिडिओ बघूच नका, तुम्ही तुमच्या पाया पडतो। लक्ष्मी नारायण शर्मा हे नाव इतकं साधं सोपं नाव नाही आणि महाराष्ट्रात आपल्या याबद्दल माहितीच नाही। ज्या व्यक्तीचे करोडो भक्त आहेत प्रगत देशापासून, त्या व्यक्तीचं नाव लक्ष्मी नारायण शर्मा। त्यांचा जन्म आता तुम्हाला नेमकं मोजकी गोष्ट सांगतो। आपले साईबाबा किंवा इतर कोणते जंगली महाराज रोडवरचे बाबा आहेत, जंगली महाराज, प्रत्येकाची कोणतरी एक भक्ती असते, काय असते। ह्या देशामध्ये अनेक प्रकारचे बाबा होऊन गेले, बाबा म्हणजे सिद्ध पुरुष होऊन गेले। आणि आज आधुनिक काळात आता जे जेलमध्ये आहेत का बलात्कारांच्या प्रकरणाखाली, त्यांना बाबा हे बंधू बाबा, बाबा आणि बंधू बाबा यातला फरक। काही बंधू बाबा काही चाललेत, काही अजूनही आहेत, अजून सापडले नाहीत, त्यांचे काळी कर्म चालू आहेत या कलियुगात। तुम्हाला अशा एका बाबांची कहाणी सांगणार आहे की ज्यांचे भक्ती किंवा ज्यांचं 2 मिनिटाचं नामस्मरण आणि त्यांनी काय उपदेश दिलाय ते जर तुम्ही ऐकलं, माऊली तुमच्या आयुष्यामध्ये 100% बदल झाल्याशिवाय राहणार नाही। ज्यांनी हजारो चमत्कार करून दाखवले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या पाया कधी पडून घेतला नाही आणि ते सांगायचे पाया पडू नका, मी देव नाही, मी देव नाही, याचा कारण ते अवतारच होते। त्या बाबांचं नाव लक्ष्मीनारायण शर्मा, पण त्याला संपूर्ण देश ओळखतो नीम करोली बाबा या नावाने। यांचा जन्म आता यांची महती सांगतो आधी, मग तुम्हाला हिस्ट्री सांगतो काय विषय। एका मोबाईलची कंपनी होती, म्हणजे मोबाईल आपलं यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम हे कसं आहे तसं। ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं जे म्हणजे ती कंपनी अडचणीत होती, तिच्यावर कर्ज प्रचंड, ती कंपनी चालना, त्यांचं जे ॲप आहे ते चालना अजिबात, इच्छा तर लय मोठी। आणि मग त्या व्यक्तीला दुसऱ्या एका ॲपल फोन माहीत तुम्हाला, ॲपलचा जो मालक आहे त्या मालकाने सल्ला दिला। आता ही जी कोट्यधीश अरबामध्ये खेळणारे, आपण फक्त काय करतो, आपण भिकारी मनाने पण आणि आपण डोक्यातच घेत नाही की हे जी कोट्यधीश लोक आहेत ह्यांचं वागणं, बोलणं, चालणं हे कसं आहे, ध्यानात ठेवा। तुम्हाला आताचे अनिल अंबानी दोघं भाऊ आहेत, ह्यांचं वडील काय करायचं माहिती आहे का तुम्हाला? धीरूभाई, वाईट वेळ होती, परिस्थिती होती, त्यावेळेस ते 500 रुपयाचा चहा त्या काळातला ताजमध्ये गेला जायची। ह्यांची परिस्थिती त्यावेळेस नाजूक होती धीरूभाईंची। 500 रुपयाचा चहा ताजमध्येच घ्यायचे। मग त्याचा जोडीदार म्हणला, अरे 500 रुपये तुझा महिन्याचा किराया नाही, तू बजेट कर दे,
तिथं का जातोय? मला 500च्या ताजमध्ये गेला तर याचं कारण आहे मला आकर्षण आहे, मला श्रीमंत व्हायचं, भरपूर श्रीमंत व्हायचं. आणि ही श्रीमंत लोकांची मानसिकता, त्यांचं वागणं बोलणं चालणं, ते काय वापरतात, ते कसे बोलतात, त्यांचे विचार कसे आहेत, हे मला जाणून घ्यायचं मी तिथं जातो. ह्याला म्हणते दूरदृष्टी. कमी लोक असतात अशी. हा, आपलं कसं आहे, इचू येलं टरकाला झालं, आपल्या डोक्याला काय फरक पडत नाही. हा, आपण लग्नात फटाकडे 20-20 हजारात उधळतो, गाडीला द्यायला पैसे नाही जेजुरीला जायला. काय सांगायचं तुम्हाला? एकटीने चालेल नवरा बायको का 20,000चं फटाकडे उधळलं ना. ही सुधरा, ही रॅग बिक, ही अमकं तमकं जी वाजवतात ना, लाखोनी. आमच्या स्वतःच्या गावात 7 लाख रुपये 2005 पासून रॅग चालू झाला आहे गणपती विसर्जनाला. 4-5 लाख रुपये दरवर्षी जातात. 15 वर्षात किती रुपये? 75 लाख रुपये गेले. असंही चालूच राहायचं. ह्या तुम्हाला बाबांची गोष्ट सांगायची की ते जो कंपनीचा मालक आहे, तो कंपनीचा मालक म्हणला की बाबा ही काय हे नाही, मजा नाही, मला ही चलनाच काय म्हणा. ॲपलचा मालकाने त्याला सल्ला दिला, मला कानात सांगतो तुझे ऐक, हिंदुस्थानमध्ये जा, इंडियात जा. त्या ठिकाणी उत्तराखंड आणि उत्तराखंडमधलं भवालीजवळ कैचीधाम आहे. त्या कैचीधाममध्ये नीम करोली बाबा यांची त्याचं समाधी आहे. तिथे लोक येतात श्रद्धेने. तू तिथं जा, शरण तुझी काय असली मनातली व्यथा मांड, नमस्कार कर, त्यांची भक्ती कर, आल्यावर त्यांचं 5 मिनिटं नामस्मरण कर, किंवा त्यांनी उपदेश दिलाय ते कर. 100% तुझ्या आयुष्यात फरक पडेल. ही गोष्ट आहे 2015ची. आता हे जे नीम करोली बाबा आहेत ना, हे 1900 मध्ये जन्माला आले आणि 1970 मध्ये 1973 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी हे जग सोडलं, थोडक्यात समाधी घेतली. त्या कंपनीचा मालक तिथं आला. इथं त्यांनी आता 2015ला 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते. त्या कार्यालयाशी संपर्क साधला. तिथून त्यांची सोय, ते बॉडीगार्ड बरंच त्यांचं ते बाउन्सर प्रकार असतो. सेनादलाची एक छोटी तुकडी सुद्धा त्यांच्या दिमतीला दिली. आपलं म्हणजे पाहुणे आहेत म्हणले, आपलं ते काम आहे. दर्शन घेतलं मनस्पूर्वक, डोळ्यात पाणी आणून त्यांनी त्या नीम करोली बाबांना शरण गेले. त्यांना त्यांचं गुरु बनवलं, त्यांचं संपूर्ण स्टडी केला. 2 दिवस तिथं होते आणि त्यानंतर तो माणूस निघून गेला. आता तो माणूस निघून गेला, त्याचं नाव होतं फेसबुकचा फाउंडर मार्क झुकरबर्ग. तुम्ही आता जे फेसबुक बघताय का, जे ऑल वर्ल्ड गाजले आता टॉपला येते फेसबुक, त्याचा जो मालक आहे मार्क झुकरबर्ग. आणि संपत्ती ते आपल्या डोक्याबाहेरचं काम आहे. लिहायला बसला तर किती शून्य लिहावं हे कळायचं नाही. मोठं लोक ती. हा, म्हणजे त्यांनी समजा एखाद्या पक्षाला, इथून राजकीय पक्षाला जर म्हणलं ना, एक 2 लाख कोटी तुम्हाला सोडतो. 2 लाख कोटीत ही अख्खा सगळ्या राज्याला पैसे वाटून अख्ख्या राज्यात त्यांची सत्ता यायला बसली. इतकी पावर असते पैशात. ध्यानात ठेवा. चाललंय कसं तुम्हाला माहिती. मतदान कसं निवडून येतात लोकांना, काय होतं ते ठराविक लोकच का निवडून येतात. दुसऱ्या कोणाला एंट्री करून देत नाही. त्याच्या खोट्या केसेस काढून त्याला ओढीतात खाली. हा, फक्त हे आणि यांचे बगलबच्चे छक्केपण जे असतात, हे सर्वसामान्य माणसाला कुठे बॅनर दाखवून, प्रचार करून, पाया पडून, दुनियादारी करून, आमचा विकासन दुनियान काय नाही, हे असं चालू आहे. ह्या मार्क झुकरबर्ग फेसबुकचा मालक त्यांचा बघतोय त्या नीम करोली बाबांचा. अजून दुसरं नाव सांगतो, जुलिया रॉबर्ट्स, ज्यांना हॉलिवूड म्हणजे पिक्चर बघतात, ह्याचे इंग्लिशवर प्रभुत्व आहे. आपलं हुशार बरोबर IT BTचे विद्यार्थी आहेत, फार डॉक्टर आहेत, इंजिनियर. जुलिया रॉबर्ट्स काय चीज आहे. आता आपल्याला तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं की ऐश्वर्या राय धरून चला, ह्याच्यामधली भारतातली म्हणजे अशी प्रसिद्ध नटी ऑल वर्ल्डमधली जुलिया रॉबर्ट्स, ती सुद्धा त्यांची भक्त आहे. लक्ष्मी नारायण शर्मा ही व्यक्ती अशी की भविष्य पुढं काय होणार आहे ते त्यांना कळायचं. त्यांचा जीवन प्रवास पण सुंदर आहे. उत्तर प्रदेशमध्ये अकबरपुरा म्हणून गाव आहे. 1900 साली त्यांचा जन्म झालेला आहे. आणि ती एक अशी व्यक्ती आहे की ते असे बाबा आहेत की त्यांनी अख्ख्या पृथ्वीच्या पाठीवर आपल्या भारताचं नाव म्हणजे नाव त्यांचं मोठं केलं, भारताचं नाव मोठं केलं. इतकी पवित्र भूमी आहे बघा आपली. हे जे करोली धाम आहे, हे त्यात ॲड्रेस तुम्हाला सांगितलं कुठे आहे नेमकं. उत्तराखंडमध्ये भवालीजवळ
आणि त्यांची स्टोरी सांगतो थोडक्यात, की त्यांना आई आहे, वडील आहे, लग्न झालं होतं, 2 मुलं पण आहेत, पण त्यांचं ते संसारात मन न रमल्यामुळं ते घराचा त्याग केला आणि संन्यासी बनवून ते उत्तराखंडमध्ये गेले. तिथं बावाली नावाची जी टेकडी आहे, गाव आहे, एरिया आहे, त्या तिथे एक टेकडी होती, साईडला गाव होतं आणि त्या ठिकाणी पुरण गरिबाचा पोरगा एक शेतकऱ्याचा, तो आपलं गुरं राखीत होता. त्या पुरणजवळ गेले, ह्यांची ती बघ वेश आणि ह्यांचा फोटो तुम्ही गुगलला जर सर्च केलं ना, 10 मिनटं तासभर जाऊन तुमच्या गुगलला फक्त त्यांच्या स्टोऱ्या ऐका, त्यांचे चमत्कार ऐका, त्यांचे काही क्लिप आहेत ओरिजिनल ते बघा. माणूसच वेगळा आहे, म्हणजे कसा की ते हात पाय लय लांब लांब आहेत त्यांचं, म्हणजे असं वाटतं की खरंच ही दैवी शक्ती असली पाहिजे. ते उपासना कोणाची करायची सांगतो तुम्हाला, ते हनुमान भक्त होते. हनुमान आपला असा देव आहे की सगळ्यात जास्त लवकर प्रसन्न होतो. हा ध्यानात ठेवा. आणि आपलं जे महाराष्ट्रात जे पैलवान आहेत ना, त्यांना माहिती आहे हनुमानाची काय उपासना आहे. किती बी सुंदर पोरगी बाई त्या पैलवानाच्या पुढे येऊन द्या, त्या पैलवान तिच्या पायाकडेच बघणार, कारण त्या पायात देवीचं रूप असतं. हा शी शिकवण असते पैलवानाला. आणि शी आपली कोल्हापूरची झालं, सातारा झालं, पुणे झालं, सांगली झाली, ही तांबडे मातीतली ही पोरं आज पण छान कुस्तीचे कार्यक्रम करतात, खेळतात. आणि त्यांनी वासनेवर त्या हनुमानाच्या म्हणजे अध्यात्मानी नाकात कशी यसन टाकली तशी यसन टाकली. हा अशी बी चांगल्या माणसं आहेत आपल्याकडं. हे जे निमकरोली बाबा आहेत, ह्या निमकरोली बाबा त्या टेकडीवर आले. पुरण नावाचा पोरग तिथं गुरवळीत होतं, त्याला म्हणलं इकडे पुरण. म्हणलं मी तर ह्यांना कधी ओळखलं नाही, कसं काय मला हाक मारतात व. गेला ते बाबा, ते दिसायचे भारी उंच पुरे एकदम. म्हणलं ही जी टेकडी आहे ना, त्या टेकडीपाशी माझं काम आहे जरा, तू रोज दुगरं चढतो का? हा. ते तोंडाला इकडे एक दगड होता मोठा. म्हणले मला लय भूक लागली, तुझ्या घरी भात आणि आलू म्हणजे बटाट्याचं कालवण आहे, तेवढे घेऊन ये. पोरगा अजून चाट पुरण म्हणला, मला की गरीब बाबाला लय हुशार आहे, मी सकाळी बांधून तेच आणलं होतं. त्यांना कसं काय कळतंय व. तो मला बाबा थांबा मी आलो घेऊन. आणि 1940चा टाईम आहे, त्यामुळे लोक बी जरा जातवान होते त्यावेळी, जरा बेरड नव्हती झाली जास्त. गेला ते 1940च्या गोष्टी. तो घरी गेला, आई बापाला सांगितलं, आणला एक भाकर, त्यांनी खाल्ली, त्या समाधान वाटलं, तिथंच बसले झाडाखाली. म्हणले आता एक काम कर, 4-5 माणसं घेऊन हा दगड बाजूला काढायचा आहे. पुरण निवड लागलं काहीतरी वेगळे ऋषीमुनी आहेत बुवा. परत गेला गावचा मुखिया म्हणजे सरपंच, 4-2 माणसं 4 मजूर घेऊन आला तिथं. सरपंचाने नमस्कार केला, म्हणलं मला इथं राहायचे. निमकरोली बाबा म्हणले मला इथं राहायचे, हा जो दगड आहे हा बाजूला काढा. ह्या दगडाच्या आतमध्ये गुहा आहे एक, त्या गुहेमध्ये धुनी आहे. धुनी म्हणजे तिथं यज्ञ वगैरे करायचा असतो, ती एक असं चौकोनी बांधलेली धुनी, त्या धुनी आहे, चिमटा आहे. आणि मला इथं राहायचे, इथं हे दगड बाजूला काढा. त्यांनी लगेच लेबर लावलं, त्याला काय लागतं, राजा बोलून दल आली. 5-6 मिनिट दगड बाजूला जसा काढला तसं तिथं धुनी चिमटण सगळंच दिसायला लागलं, सगळंच. आयला म्हणलं सगळे पाटापाटा पाय म्हणले माझ्या पाया पाडायचे नाहीत, मी भक्त आहे हनुमानाचा आणि हनुमान भक्त आहेत श्रीरामचंद्राचे. आपण जे बोलतो ना राम 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 राम, अशा प्रकारचं निमकरोली बाबांच्या स्वतः उच्चार केलेलं ते तशी साधना करायची. फक्त राम नावाचा रोज 1 लाख वेळा जप करायची, आणि ते सुद्धा गुगलवर उपलब्ध आहे, तुम्ही बघा राम राम. हा पाठ उठून एक 15 मिनटं आपल्या पॉर्न साईड बघण्यापेक्षा जर 5 मिनटं हे राम राम त्यांच्या ओरिजिनल कानात तुम्ही लावा साऊंड काय, 5 मिनटं जर हे केलं ना, तुमच्यासुद्धा आयुष्यात बदल करणार. तुमच्या सगळ्या चिंता, रोग, भविष्यात जर कर्करोग होणार असेल ते सुद्धा जाईन, तुम्हाला सांगतो. हा. आणि नुसती वासना 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 स्त्री करणाऱ्यांना ना वाटोळ झाले जगात, पार तुम्ही सुधरा, खरंच सुधरा. आणि काम पांढरागानं मला दिले, तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे, तुम्हाला करायला लावणारच आहे. काय वासना वासना नाही, आपलं नामस्वर 5 मिनटं करा फक्त, बघा काय आयुष्यात बदल होतोय. सर्वार्थाने सुखी होता तुम्ही, सगळं मिळेल तुम्हाला. ह्या जगातलं सगळं भौतिक सुख मिळेल, नाही असं नाही, मेल्यानंतर सुद्धा सुख मिळेल तुम्हाला. फक्त तेवढं ऐका माझं येड्याचं. ह्या त्यांच्या आवाजातले ते दोन्ही पण उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर तिथंच थांबले ते, आणि त्या ठिकाणीच ते हळूहळू लोक यायला लागले, हे करले. आणि स्थापना कशी केली हनुमानाच्या मूर्तीची तिथंच की ती मूर्ती आजही आहे.
आयुष्यात कधी चारधाम तर तुम्ही करताच, लाखो रुपये लोक घालवतात. त्याच रूटवर उत्तराखंडमध्ये जाऊन ते भवाली, आणि तुम्ही सर्च करून जा, आता सगळं अवेलेबल आहे. गुगलवरून सर्च नकाशा टाकला तरी तुम्हाला रस्ता दिसन कुठून कसं जायचं ते. खर्चिक बाब आहे, 4 पैसे साठवा, पण आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. तिथं तो चमत्कारी तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती तिथं आहे. आणि ते ओरिजिनल बाबा. आता त्यांची महती सांगायची म्हणजे, त्यांनी केलेलं काम दाखवायचं म्हणजे, गोविंद वल्लभ पंत लय मोठा काँग्रेसचा नेता होता त्या काळातले. किस्से कसे आहेत बघा. आता गोविंद वल्लभ पंत सगळीकडे पेपरला छापाय, त्यावेळेस काय असलं नव्हतं, मीडिया पेपर छापले लगेच की ते अत्यावस्थ होते. आज उद्या डॉक्टर सांगितलं आज उद्यापर्यंत जाईल भाऊ, सगळ्या नातेवाईकांना बोलवा. तर गोविंद वल्लभ पंतची ती बातमी कळल्यानंतर बाबांना निमकरोली बाबांच्या पैसे त्यांचं एक नातेवाईकाला म्हणला, आमचे नेता आहेत आमचे किंवा आपल्या सगळ्यांचे, ते अत्यावस्थ आहेत, काय होईल का. त्यांनी ते फोटो पाहिला, ती बातमी पाहिली. नाही म्हणले चुकीचं आहे ते. निमकरोली बाबा म्हणले त्यांचा मृत्यू आत्ता नाही आहे, 3-3.5 वर्षानंतर आहे. तसं काय नाही म्हणलं, येणार तुम्ही बिंदात जा. झालं ना म्हातारणी गोविंद वल्लभ पंत. आणि 6-7 दिवसातच ते ज्यूस बीस घेऊन पहिल्यांदा बाबांच्या दर्शनाला आले. बघा म्हणजे पुढचं जे कळतं ना त्याला म्हणायचं ओरिजिनल संत. आणि आपल्या आश्रमामधल्या मुलींच्या स्त्रियांच्यावर जो अत्याचार करतो ना तो मारायचा राक्षस. ते बघवी कपडे माळान जाटान काय त्यांचा जाळ करीता, लय बेकार दुनिया निघाली आत्ता. पण हे जे ओरिजिनल बाबा होते ह्यांचं सुद्धा आपल्याला, यांनी काय केलं, कसे जगले आणि काय सांगितलं, उपदेश दिला, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एवढं आता त्यांची कीर्ती पसरायला लागली सगळीकडं. ती कीर्ती पसरत असताना एक मुस्लिम व्यक्ती तिथं आली आणि त्याचा ती मलमली कपडे हे असं वाळ श्रीमंत घरातले असं ही काळ तेच आपल्या स्वातंत्र्य आधीचा. तर ते दर्शन घेतलं. म्हणले बाबा आमचा माझा सक्का भाऊ पाकिस्तानच्या तुरुंगात आहे, त्यांनी आज घेतले. पाकिस्तान त्या वेगळा निघाला होता आणि युद्ध चालू होतं. तर तिथं म्हणजे युद्ध कुठं बांगलादेश वेगळा निघाला ते युद्ध. मला काहीतरी आशीर्वाद द्या किंवा काहीतरी असं द्या की ते मारतील बाबा त्यांना पाकिस्तानी, असं तसं सांगत होतं. त्यांनी ती व्यथा मांडली. त्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं निमकरोली बाबांनी. म्हणले काळजी करू नको, तुझा भाऊ सही सलामत बाहेर तर येईलच, पण तुमचा जे देश होईल, नवीन देश जे तुमचा होईल, त्या देशाचा पहिला राष्ट्रपती पण ते होणार आहे. आणि जा म्हणले तू. म्हणजे बघा जी दैवी शक्ती असते किंवा जे आता ते हनुमानाचे भक्त, हनुमान रामाचे भक्त, प्रभू रामचंद्र म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयातलं. आपण काय हिंदू आहेत किंवा राम भक्त आहेत म्हणजे असं 24 तास फिरत नाही बसत मी राम भक्त. ही माणसं आपल्या हृदयातली, हे देव आपल्या हृदयात आहेत. आणि आपल्याला कुठल्या नेते बी त्यांनी सांगायची गरज नाही की तू हिंदू आहे तू राम म्हणून जय श्रीराम म्हणून, दुनियात कुणाची गरज नाही आम्हाला. तेवढी त्यांची लायकी बी नाही, हे पण तुम्हाला सांगतो. हा नाही तर आज 25-20% लोक 1-2 वेळचं अन्न मिळत नाही, ही परिस्थिती देशाची आज. लय वाईट अवस्था आहे. आता कसं आहे, ज्याच बोललं की लय जोंबतं, मग जाऊन द्या मारू द्या. आता विषय असा आहे, आपल्या मुद्द्यावर आपण येऊ. साल राजकारणी म्हणले आपली तिडकच हालते होतो. अहो लय पापे यांच्यात, लय अहो. त्या मेळघाटमध्ये आदिवासी आहेत, आपले बंडाऱ्यात आदिवासी, गडचिरोलीत आदिवासी. त्या मुलांना जर रेशन वाटलं जाताना आपण कसं तांदूळ गहू मिळतं आपल्या रेशनवर, त्यांना ते आरोग्याच्या काही गोष्टी ही किंवा सरकारी कोट्यातल्या ही सुद्धा काळ्या बाजारात विकून जगणारी अवलाद येत. काय सांगू तुम्हाला. आणि ते पोरांची एवढ्या डेऱ्या फुगड्यात लय पोरं मृत्यू मारतात, सर्पदंशन लोक मारतात. ही पाप फेडत्यान होई तुम्हाला सांगतो, लय फेडतात. मी माझ्या डोळ्याने सगळं बघितलंय. हे सगळं भ्रष्टाचार बोकाळलाय. काय सांगू तुम्हाला. नका मला ताता लावू देवाच्या दारात. तुम्हाला मेन मुद्दा सांगतो परत. निमकरोली बाबा आता त्यांनी त्या भावाला सांगितले की तू नवीन देश होईल त्याचा राष्ट्रपती बनवून तुझा भाऊ. तिथं पाया पडलं निघून घ्या. आता इथं आहे का हिंदू मुस्लिम आणि त्यांनी म्हणायचं अल्लाह अकबर, यांनी म्हणायचं हर हर महादेव, मारा एकमेकाला. आहे का असलं काय? असलं काय नाही. हे हिंदू धर्मातच जे तुम्हाला सांगतो. सनातन हिंदू जो असं ओरिजिनल ना, तो हिंदूच त्याला कळलेला नाही. काय लय स्वतःच्या दरात टिमका मारित यात, कोण कोणाला खाली उडीत आहे, कोण आमचाच बारी म्हणतात, तुझाच लाल म्हणत यात, कोण म्हणते नाही तुमचा धर्म नाही माझा धर्म लाल.
ही सोडून द्या. तुम्हाला सांगतो असली माझ्या बोथली बिल येत. मी कोणाची मनाव घेतो का? नाही. आपलं चाललंय ना चाललंय. कारण आपल्याला आशीर्वाद, मला संपूर्ण शिवचरित्र मला माहिती. हा, महाराजांची शिकवण आहे ना, व्हायला जात नाही कधी. आणि कुणी असू द्या, सरळ केल्याशिवाय आपण राहत नाही. ती मुसलमान व्यक्ती म्हणली, तिथं आता पाकिस्तानच्या एवढा कैदीत असलेला माणूस कस काय राष्ट्रपती होईल काय? थोड्याच दिवसात बांगलादेश आणि नेहरूने सैन्य पाठवलं होतं बघा. बांगलादेशची निर्मिती झाली. काही जे कच्चे कैदी सोडले त्या कैद्यांच्यात त्याचा भाऊ होता, तो सोडला. आणि तो लीडरच होता म्हणजे तिथला ते आंदोलन वगैरे करणारा. त्याचं जे नाव आहे शेख मुजीबुर रहमान. पहिले राष्ट्रपती आहेत, गुगलला सर्च करा. ह्याला म्हणतात बाबांची ताकद, याला म्हणतात श्रीरामाची ताकद, याला म्हणतात आपल्या मारुतीरायाची ताकद. असंही हे अध्यात्म आहे. हा, आता हा विषय झाला. सगळी आता अशा गोष्टी झाल्या सगळीकडे. तुम्हाला माहिती आहे ना, बोबाटा झाला सगळीकडे की महाराज आहे तिथं दर्शनाला मरणाची रांग लागली. लोकांना आपलं जीवन सुखी. फक्त जो मार्ग आहे जाण्याचा, हे कर्म चांगलं पाहिजे. ते कधी वाईट शिकवत नाही. ज्याचं कर्म चांगलं त्याचं सुखी तो होणारच आहे, तुम्हाला सांगतो. आणि ज्याचं कर्म नीच आहे ना, तो अनंत योनीमध्ये असाच भटकत राहणार आहे. आणि अनेक वेळा तो असाच ह्या पाशात, मृत्यूच्या पाशात अडकणार आहे. आणि हीच दुनिया आहे, पण ही तुमच्या डोक्यात लवकर बसत नाही. हेच अध्यात्म आहे. विषय असा आहे, ती झालं का 1943 ही कथा फार स्टोरी फार ऐकण्याचा. 1943 साली हिमालयामध्ये ते आपले ब्रह्मंतीसाठी काही दिवस जातात बाबा लोक. कायचं काय गणित असतं आपल्या डोक्याच्या बाहेरचे. आपण साधे माणसं आहे. ते असे ब्रह्मंतीला निघाले होते 1-2 शिष्य बरोबर. आणि हिमाचल प्रदेशामध्ये एक गाव आहे, त्या गावात ते थांबले. तर त्यांचा जो मुलगा आहे ते त्यावेळेस ब्रिटिश सैन्य, ब्रिटिशात आपलं पण सैन्य होतं, आपले पण जवान होते ध्यानात ठेवा. आणि वॉर चाललं होतं, युद्ध चाललं होतं जपान बरोबर. ते त्या सीमेवर त्यांचा मुलगा होता. ते घराकडे बघितलं, साधं घर आपलं. तिथं म्हणले आम्हाला इथं मुक्काम करायचा आहे, आम्ही असं यात्रेसाठी चाललोय. घरात वृद्ध त्या मुलाचे आई वडील होते 2 50-55. त्यांनी योग्य आधारात तिथे दिलं केलं. आणि तुम्ही रोज जे खाता, माझ्यासाठी काही गोडधोड नको, तुम्ही रोज जे खाता त्यातलं मला थोडंसं द्या. मग त्यांची त्या घरामध्ये त्यांनी जेवण केल्यानंतर आराम करतो म्हणले. काळी कांबळ होती. आपण त्याला ती म्हणतो गुंगडी म्हणतो बघा. हा, जाड चांगली. कारण ते बर्फाचा आहे सगळं. ती गुंगडी ते त्यांचा संपूर्ण, तुम्ही आता व्हिडिओ बघितले ना, ते सर्च केलं ना, सगळं ते कायम गुंगडीतच दिसते. ती गुंगडी मात्र त्यांच्याकडे होती. वर शरीराच्या वर कपडे घालत नव्हते ते गुंगडीत. आणि आपलं दोथर राहायचं त्या काळचा वेश. त्या गुंगडी त्या कांबळमध्ये ते लाकडी खाटावर झोपले. आणि त्याच्यावरती कांबळी स्वतःला त्यांनी पॅक करून घेतलं. आणि दुसऱ्या खोलीमध्ये ती जोडपं झोपलं. त्यांचे शिष्य बाबांच्या पाशी खाली झोपले. 12-12:30चा टाइम झाला. ते निमकरोली बाबा हे कणायला लागले. आपण तापात कसं भाव चालतो तसं ते कणायला लागले. त्रास व्हायला लागला त्यांना. पण इतकं मोठं त्यांची कीर्ती सगळ्यांना माहीत झाली. ते म्हणले एवढ्या मोठ्या माणसाला उठवायचं तरी कसं. ते कुणी उठवलं नाही. शिष्य पण म्हणले निद्रा नाश करू नका त्यांचा, त्यांच्या पद्धतीने त्यांना राहून द्या. मग त्यांना असं वाटलं की 100% थोडी थंडी वाजून आली असन आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होतोय. मग हळदीचं दूध वगैरे देऊ का तसं. पण म्हणले उठवूच नका तुम्ही, शांत राहा. पण ते आतल्यात ह्या खुशीहून त्या खुशी व्हायचे. आणि कुडकुडल्यासारखं असायचे हात व्हायचे त्यांचे. आणि इवळायचे त्याचे, थोडे कणल्यासारखं करायचे. 2-3 तास हा वेळ प्रकार चालला. 3 नंतर त्यांना गाढ झोप लागली. आणि ही सगळी 4ही माणसं, 2 नवरा बायको, म्हातारी आणि त्यांचे 2 शिष्य जागेच रातभर. सकाळ जसं दिवस सूर्याची किरण वर आले तसं बाबांनी त्या कांबळीतून स्वतःचं तोंड बाहेर काढलं फक्त. आणि प्रसन्न चेहऱ्याने हसले त्यांच्याकडे बघून. आणि त्या नवरा बायकोला बोलावलं. ती कांबळ अंगावरची काढली आणि तिचा असा गुंडाळा केला. त्याच्यामध्ये 2-3 किलो वजनाचं काहीतरी आत खळखळ वाजत होतं. हे केला. आणि मग म्हणले ही जी कांबळ आहे, ही कांबळ नवरा बायको दोघांनी जायचं त्या पुरुषाजवळ त्या कांबळ दिली. अशी पाठीवर टाक, गंगेत अर्पण करून ये, नदीत सोडून दे. आणि सगळ्यात महत्वाचं, कितीही मोह झाला तरी त्याच्यात काय आहे हे बघायचं नाही. ती दोघं गेली. निम्या रस्त्यात गेल्यावर ह्याच्या डोक्यात आलं. म्हणला बायकोला, म्हणला होय र
काहीतरी लोखंडाचाच आहे आणि 2-3 किलो आहे, सोनं तर नसन. हा म्हणजे असं आहे बघा, पुरुषाचं मन लगेच आपलं ते मदम काम क्रोध मद माया मत्सर ह्याच्यामधले तो मोह झाला त्याला, सोनं आहे का काय. पण बाई हुशार, हा बाई हुशार. ती म्हणली बघ, ती बाई म्हणजे त्यावेळेची बाई, डोक्यावर पदर, संस्कारी. ते आत्ताची विदाऊट संस्कारी नाही, ते शिकून कॉलेजला टाकले की इकडं 69 चालू करते, तो प्रकार नाही. ती त्यावेळेची बाई, हा आदरणीय वंदनीय. तुम्ही अजिबात बाबांनी काय सांगितले हे करायचं नाही, काय काही न बघता माझं ऐका, नाही तर माझ्याशी गाठी. आता बायकोचा आदेश म्हणला बरोबर, एक वेळ देवाचा माणूस आदेश ऐकत नाही, पण बायकोचा ऐकलाच पाहिजे. त्यांनी ती दोघांनी मिळून ती सोडून दिली, पाण्यात बुडून गेली. ते आले घरी. भावा म्हणले काय विषय नेमका. नाही माझ्या तोंडाने नाही सांगत, काही दिवसांनी तुम्हाला कळलंच, पण तुमच्यावर जे अनिष्ट होतं ते टळलंय आता. खुश झाले दोघं जण. गेले बाबा निघून. महिन्याभराने पोरगा घरी आला. म्हणला ती जी रात्र त्यांनी ती देत होती ना रात्र, त्या रात्री जे बाबा तळमत होते ना, 16 जणांचं आमचं पथक होतं. म्हणला बंदुकीहून युद्ध चाललं होतं. आमच्या तब्बल 250 ते 250 जपानीज सैनिकांनी हल्ला केला. माझे एकही साथीदार वाचला नाही. माझ्या जवळ मला जाणवायचं की शर्टाला कुठतरी गोळी शिवल्यासारखी तिथून गोळी बाजूला निघून जायची. मला रात्रीचं कळत बी नव्हतं काय, पण एकही गोळी मला लागली नाही. याचा अर्थ असा होता माऊली, त्यांच्या मुलावर त्यांच्या येणाऱ्या सगळ्या गोळ्या नाही तर चाळण करून टाकले. तेवढ्यात 2-2.5 किलो गोळ्या ह्या बाबांनी आतल्यात जेलत होते. याला म्हणायचं अध्यात्म. ही ह्या भारताची ह्या मातीची ताकद आहे. लोकांना कळत नाही, अक्षरशः कळत नाही. त्यांनी ते जेलल्या. आणि अशा प्रकारे ही सुद्धा गोष्ट फार फेमस आहे त्यांची, की अशा प्रकारचे नियम करवले बाबा. आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये हजारो चमत्कार करून दाखवले. आणि त्यांनी सांगितलं की मी परमेश्वर नाही, माझ्या अजिबात पाया पडायचं नाही. भक्ती करायची असेल तर श्री रामचंद्राची करा, भक्तीचे करायची असेल तर श्री हनुमानाची करा. आणि त्यांचा जो मंत्र होता राम 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 राम, 1,00,000 राम 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 म्हणायचे. हा ते आहे बघा सगळं. हा असंही तुम्ही 5 मिनिटं करू शकता ना. नाही बदल झाला मला विचारा. हा म्हणजे आम्ही तर मी तर मोकळाच आहे ना. हा आणि त्याच्यानंतर थोडं आतलं नाही सांगितलं, पण आतलं सांगतो की बाबा काय बदल होऊ शकतो. एक शेतकऱ्याचा मुलगा होता, 3.5 एकर जमीन. त्याच्या चुलत्यांनी त्याचं अख्खं पाणी अडवून धरलेलं. ती जमीन फक्त उन्हाळ्यात 4 महिने असायची. त्याचं उत्पन्न बंद केलं का तर ह्यानी कटाळून ती एकावा बुवा, ही माझ्यापेक्षा श्रीमंत होऊ नये बुवा, असं नाही तसं नाही. तो शेतकऱ्याचा मुलांनी त्याचे 2 मित्र, दोन्ही कोट्याधीश. ती एका मित्राने सल्ला दिला पुण्याच्या, तू हा पर्याय चांगला आहे, तुझ्याकडं थोडं वाचन आहे आणि तू गरिबीशी लढण्यासाठी ह्याचा उपयोग कर, तू यूट्यूब चालू कर. काय करता तर त्याने ट्रकांचे व्हिडिओ सुरुवात केली. आठवड्यातले 5 दिवस घरनं उठायचं, भाकरी कालून बांधून घ्यायचं, सुप्याचा गाठे तिथे दिवसभर बसायचं. काही पोरं शिव्या देऊन जायची, काही चांगले म्हणायचे, सगळे चांगले वाईट लोक. त्या ट्रकांना दगाड लाव, त्यांना वाचव, त्याचं शूटिंग कार. 3,500चा मोबाईल जवळ. दिवसभर संध्याकाळी भाकरी बरोबरच असायची. संध्याकाळी माघारी 100 खर्च व्हायचा. ते जायला पेट्रोल 1 लिटर लागायचं. असं त्यांनी चालू केलं. त्याच्यानंतर ते युट्यूबर हे जे निमकरले बाबा आहेत, त्यांचं फक्त मोबाईलवर पाहिलं की असा असा विषय. तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण श्रीकृष्ण भक्त होता, त्याने आपलं तिथंच करून 5 मिनिटं चालू केली निमकरले बाबांचं. काय नाही, पुण्यस्मरण फक्त 5 मिनिट उठल्या देवाचं नाव घेणं, काय आपल्या श्रद्धेनुसार. त्याच्या लाईफमध्ये एवढं मोठं परिवर्तन झालं की त्याचं चॅनल महाराष्ट्राने स्वीकारलं. त्याचा स्वभाव लोकांना आवडला आणि त्याला 4 पैसे असे मिळाले की त्याचं जे कर्ज होतं ना, कर्ज अख्खं मिटून टाकले मी. हा पत्र्याचं घर सुद्धा बांधलंय त्यांनी. हा दुसरा त्याचा युट्यूबवर ते दुसरा कोण नाही, मीचे महाराज निमकरले बाबा. ते तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. आणि अजून तर लई इंटरेस्टिंग आहे आपल्या लाईफमध्ये, पण सांगाल तुम्हाला एखाद दिवशी, तुम्ही काळजी करू नका. आता किती लांबलं काय झालं तरी हे आता काय झालंय, थोडं कुठंतरी थांबलं पाहिजे.
आणि 15 जून या दिवशी त्याची निमकोरली बाबा त्या ठिकाणची कैची धामला यात्रा भरते. ती आयुष्यात कधी हे करता आली तर बघा. सगळ्यात महत्त्वाचं 11 सप्टेंबर 1973 अनंत चतुर्दशीचा मुहूर्त आहे. ती अनंत चतुर्थी आता बघा उद्या परवा आहे आपलं गणपती विसर्जन. अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांनी हा देह सोडलाय आणि त्यांना पुढे येणारं कलियुग 73 साली सोडला. 2024 चाललंय. त्यांना जाणवलं असं की इथून पुढे नीच अवलादी जन्माला येणार आहेत, लहान मुलींचे बलात्कार होणार आहेत, आमकं तमकं. ते काय देव नाही देवळात, देव नाही देवळात अशी परिस्थिती सध्या झाली की मंदिर आहे पण देव ह्या राक्षसी माणसांच्यामुळे देव मंदिर सोडून गेल्यात. देव जर बघायचा असन, देव शोधायचा असन तर अशा ठराविक ठिकाणी अजूनही देव आहे, त्याचं वास्तित्व आहे. आणि खरं सांगू का, देव देवळात शोधण्यापेक्षा आहे ना, देव स्वतःच्या हृदयात तयार करा. तुम्ही स्वतः देव बना असं माझं म्हणणं आहे. तुमचं कर्म चांगलं असलं ना की तुम्ही देव झालाच म्हणा. आणि जो देव होईल ना त्याला कशाची अडचण येत नाही. अख्खा सगळं समाज तुमच्या विरोधात, नातेवाईक विरोधात असून द्या, ही चुलत निलत विरोधात असून द्या, फक्त तुमचं वागणं सरळ असेल ना तर माऊली तुमचा एकच नंबर काम होणार आहे, दुधात साखर पाडणार आहे. लय तुम्ही अडी अडचणीत आहे, माझ्याशी कनेक्ट आहात, जोडलेले आहात. एकदा ह्या तीर्थक्षेत्राला कैची धामला जाण्याचा प्रयत्न करा. आणि कमीत कमी ज्यांना पहिल्यांदाच हा विषय कळलाय त्यांनी गुगलवर सर्च करून त्याचे काही व्हिडिओ आहेत ते पहा. त्यांचं राम राम जे म्हणलेलं आहे तो व्हिडिओ पहा. काय हरकत आहे एवढ्या सुंदर पवित्र दिनी 4 नामस्मरणाच्या चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडायला. रामकृष्ण हरी माऊली.